कारण आमच्या हे सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या स्वाभिमानी जनतेच्या कष्टाचा विजय हा प्रभाग क्रमांक 4 मधल्या माझ्या चारही पॅनेलच्या उमेदवारांना माझ्यासह प्रचंड हजारो मतांनी मताधिक्याने विजय केले. एकीकडे महायुतीचे सर्व धनदांडगे म्हणजे त्यांच्याकडे पैशाची रास बघूनच उमेदवारी दिल्या होत्या आणि माझ्याकडे मात्र सामान्य कार्यकर्त्यांची उमेदवारी होती. विशाल चव्हाणसारखा एक राजपूत घिसाडी समाजातला एक वडील नाहीत, रिक्षावाल्याचा मुलगा, स्वाती कांबळे एक BA BEd आणि दीपाली गाडगे गृहिणी. आम्ही काँग्रेस विचार ज्याच्या घरात पक्का आहे त्यांना उमेदवारी दिल्या होत्या. पैसे बघून किंवा त्यांच्याकडे काय इतर आणि काय काय बघून उमेदवार दिले होते. अशा माझ्या सामान्य आणि कष्टकरी उमेदवारांना निवडून दिलं. खरंच या जनतेचं ऋण कसं फेडावं, आमच्या कातड्याचं चमड्याचं चप्पल जरी करून त्यांच्या पायात घातलं तरी हे आयुष्यभर ऋण फेडणार नाही, असे हे ऋण आहेत आपल्याला. अनेक ठिकाणी धक्कादायक असे निकाल लागतात. पलीकडे महायुतीच्या बाजूने काय सांगशील नेमकं याच्यावर? आता काय मी या धावपळीत आहे, तिकडे काय लक्ष नाही आहे, मोबाईल नाही आहे. काय आता जे निकाल येतील ते स्वीकारावे लागतील. तिथल्या गोष्टी काय घडल्यात काय नाही त्याचं परीक्षण उद्या होईलच आमच्याकडे. आमच्या भागातून आमचं लक्ष ते आम्हाला जे प्रभाग दिले त्या ठिकाणचे आम्ही चांगले निकाल घेऊन येत आहोत. ओके. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.